वच्ची आत्या, अहो काय आहे? तुम्हाला कशाला करायला हवा व्यायाम? अहो चांगल्या बारीक आहात तुम्ही आणि दिवसभर पायी फिरत असतात. अगं बाई सुनंदा, योगासनं म्हणतात याला. मन शांत राहते आणि नाहीतर मग विचार न करता बोलण्याची सवय लागते ना. खरंय, काल जरा माझं तोंड जास्त सुटलं होतं, माफ करा मला. खूप बोलले मी त्या जहागीरदारांना. अहो पण तेही तुम्हाला किती बोलत होते आणि काका तर किती अस्वस्थ झालेले. आणि मग हे सारं मला काही बघवे ना, आणि म्हणून मी बोलले. कसं असतं ना सुनंदा, ह्या मोठ्या माणसांना काही शोभून दिसतं ग. म्हणजे त्यांनी अपमान जरी केला ना तरी माणूस स्पष्ट बोलतो असं म्हटलं जातं. गरीबाचं तसं नाही ना ग. गरीबाने स्पष्ट बोललं ना तर लगेच लोकांना टोचतं, उद्धट आहे, माजोरडा आहे असं म्हटलं जातं ग. हे बघ बाई, आपल्याला नाही पटलं ना मूग गिळून गप्प बसावं आपल्यासारख्याने. खरंय, मला कालच कळली माझी चूक. पण वच्ची आत्या, तुम्हाला माझा राग आला का? नाही ग, राग नाही आला. जा काम कर तुझं. वच्ची आत्या, काल कोकणातून नवीन तांदूळ आणलेत, थोडे वाटीवर पाठव. अगं बाई, नवीन तांदूळ का? पाठव पाठव. अगं नवीन तांदळाची ना खीर खूप चांगली होते अगं, अशी जमून येते आणि आमच्या यांना खूप आवडते ग. हा बघ बघा, पाठवते हा. हो. काका येते हा मी, पाठवते हो तांदूळ. आज खीर, ऐकलत का? वच्ची आत्या, तुझी पण फिजिओथेरपी? घाबरे नंद्या, योगासन आहे ती. तू पण कर, हाडं मोकळी होतील तुझी. कर 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 कर. सकाळी सकाळी आमच्या डेंजर मॅनने मारलाय मला. भरपूर हालचाल झाली आहे माझी. कोण रे डेंजर मॅन? तेच ते सयाजीराव डोई पुढे. मेल्या नंद्या, बापसाला असं बोलायचं, असं बोलायचं, मारू तुला. सामायिक परीक्षेत कमी मार्क मिळाले पण पास झालो ना. अरे राजा, आजच्या जगात नुसतं पास होऊन नाही चालत रे. भरपूर मार्क मिळवावे लागतात. बघ बघ काका काय म्हणतात, त्यासाठी डोकं चालवावं लागतं. नाही चालत माझं डोकं. जेवढं चालतं तेवढं मी करतो.